नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, घुगे सर वाशिम या यूट्यूब चॅनलला पुनश्च आपलं परत एकदा खूप खूप स्वागत. मराठी व्याकरण या विषयाची आपण सिरीज चालू केलेली आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण वर्णमाला आणि वर्णमाला म्हणजे काय ही कन्सेप्ट आपण समजून घेतली होती. जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी अगोदर मागचा व्हिडिओ पाहायचा, त्याच्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला कळेल. विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्णमाला हे चालू केलं आणि हाच वर्णमाला याच्यामधला भाग 2 हा आपण डिस्कस करणार. एक लक्षात घ्या, वर्णमाला म्हणजे नेमकं काय तर ही आपण ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे. तर आज आपण काय करू, ज्या वर्णमाला जो असेल, वर्णमाला हा जो घटक असेल, तर एकंदरीत वर्णमाला याचे आपण एक 2 भाग तयार करू. ठीक आहे. नंबर 1 पहिला भाग असेल आपला स्वरूपानुसार. ठीक आहे. वर्णमाला याच्यातला पहिला प्रकार असेल स्वरूपानुसार, नंबर 1. नंबर 2 असेल वर्णाचे उच्चारानुसार प्रकार. ठीक आहे. उच्चारानुसार प्रकार. बघा लक्षात घ्या, वर्णमाला या वर्णमालेला आपण 2 भागात विभागू. नंबर 1 स्वरूपानुसार, नंबर 2 उच्चारानुसार. ठीक आहे. एक लक्षात घ्या, वर्णमाला आणि जेव्हा तुम्ही याचे उच्चारानुसार प्रकार म्हणजे किती, तर वर्णमाला याचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर उच्चारानुसार किती प्रकार असणार, 9, जे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करणार. आता इकडे लक्ष द्या, स्वरूपानुसार जर याचा आपण विचार केला तर वर्णमालेचे स्वरूपानुसार प्रकार कोणकोणते, तर नंबर 1 एक लक्षात घ्या, नंबर 1 त्याला आपण असं म्हणू की स्वरूपानुसार वर्णमालेचे प्रकार कोणते. नंबर 1 कुठला, स्वर. नंबर 2 कुठला, स्वरादी. ठीक आहे. स्वरादी. ठीक आहे. नंबर 3 बघा, नंबर 3 लिहू आपण व्यंजन आणि नंबर 4 लिहू विशेष संयुक्त व्यंजन. म्हणजे पहा, एक लक्षात घ्या, वर्णमाला आणि वर्णमालेचे आपण एक 2 प्रकारात केले, एक स्वरूपानुसार आणि उच्चारानुसार. ठीक आहे, उच्चारानुसार. ठीक आहे. पहा लक्षात घ्या, मग स्वरूपानुसार वर्णमालेचे प्रकार किती, तर इथं आपण किती केले, 4 प्रकार. नंबर 1 स्वर, नंबर 2 स्वरादी, नंबर 3 व्यंजन आणि नंबर 4 विशेष संयुक्त व्यंजन. आता याच्यातला एक एक पार्ट आपण डिस्कस करू. जसं की जर आपण याचा विचार केला स्वराचा, ठीक आहे, स्वराचा पहिला भाग आपण डिस्कस करू, स्वर. आणि हा जो स्वर म्हणजे नेमकं काय किंवा स्वराचे किती प्रकार पडतात ते एक चार्ट नुसार आपण एक बघू आणि मग नंतर सखोल याच्यावर चर्चा करू. बघा, स्वरूपानुसार जर स्वराचं वर्गीकरण केलं आपण तर स्वरूपानुसार आपल्याला असं म्हणजे स्वराचा पहिला प्रकार दिसून येणार, म्हणजे आपण त्याला करू स्वरूपानुसार. स्वराचा पहिला प्रकार कुठला, स्वरूपानुसार. ठीक आहे. नंतर स्वराचा दुसरा प्रकार आपण तयार करू उच्चारानुसार. ठीक आहे, उच्चारानुसार. आणि स्वराचा जो तिसरा प्रकार असेल तो असेल उत्पत्तीनुसार. ठीक आहे, उत्पत्तीनुसार. आता एक लक्षात घ्या, स्वराचे एकंदरीत आपण इथं 3 भाग केले. पहिला भाग आपण शिकणार आहोत जो स्वरूपानुसार असेल, त्याच्यामधला पहिला भाग आपण इथे चालू केला. नंबर 1 स्वरूपानुसार, उच्चारानुसार आणि उत्पत्तीनुसार. मग स्वराचे स्वरूपानुसार किती प्रकार किंवा कोणकोणत्या प्रकारामध्ये आपण याला विभागू शकतो, तर बघा, स्वराचे स्वरूपानुसार कोणकोणते प्रकार. नंबर 1 ऱ्हस्व स्वर, नंबर 2 बघा लक्षात घ्या दीर्घ स्वर. ठीक आहे. नंबर 3 संयुक्त स्वर. ठीक आहे, संयुक्त स्वर. आणि नंबर 4 मी इकडे लिहितो. ठीक आहे, नंबर 4 म्हणजे नंबर 1, नंबर 2, नंबर 3 आणि नंबर 4 स्वराचा हा एक प्रकार असेल आदत स्वर. म्हणजे या पद्धतीने आपण शिकणार आदत स्वर. एक लक्षात घ्या, स्वरूपानुसार स्वराचे प्रकार किती, ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर आणि आदत स्वर. तसंच उच्चारानुसार स्वराचे प्रकार याचा जर विचार केला तर याचे 2 भाग तयार करू आपण. नंबर 1 सजातीय स्वर. ठीक आहे, सजातीय स्वर. नंबर 2 विजातीय स्वर. ठीक आहे, नंबर 2 विजातीय स्वर म्हणजे उच्चारानुसार.
उत्पत्तीनुसार याचे सुद्धा परत आपण एक दोन भाग तयार करू. उत्पत्तीनुसार नंबर 1 सिद्ध स्वर, नंबर 2 साधित स्वर. आणि याचा एक एक भाग आता आपल्याला डिस्कस करायचा. ठीक आहे, बघा लक्षात घ्या. वर्णमाला याचे आपण एक दोन भाग तयार केले. नंबर 1 स्वरूपानुसार, नंबर 2 उच्चारानुसार. उच्चारानुसार मी इथं 9 लिहिले. ठीक आहे, मग स्वरूपानुसार याच्यामध्ये काय काय तर स्वरूपानुसार स्वर, स्वरादी व्यंजन आणि विषय संयुक्त व्यंजन. मग नंबर 1 आपण चालू केला कुठला स्वर, आणि स्वराचे सुद्धा किती प्रकार केले आपण इथं 3 केले. स्वरूपानुसार, उच्चारानुसार आणि उत्पत्तीनुसार. मग स्वराचे स्वरूपानुसार कोणकोणते प्रकार? नंबर 1 ऱ्हस्व स्वर, नंबर 2 दीर्घ स्वर, नंबर 3 संयुक्त स्वर आणि नंबर 4 आदत स्वर. उच्चारानुसार स्वराचे किती प्रकार? 2 सजातीय स्वर, विजातीय स्वर. उत्पत्तीनुसार किती स्वर किती प्रकार? तर 2 सिद्ध आणि साधित. आता याच्यामधील एक एक भाग आपण इथं शिकण्याचा प्रयत्न करू. एक एक भाग इथं आपण आधी समजून घेऊ. ठीक आहे, लक्षात घ्या. पहिला स्टार्ट करू आपण स्वरूपानुसार. आणि या स्वरूपानुसार हे जे 4 भाग असतील हे आधी आपण समजण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, बघा लक्षात घ्या. आता स्वरूपानुसार हे जे 4 भाग असतात, ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर आणि आदत स्वर, हे काय तर हे आपण समजून घेण्याचा इथं प्रयत्न करू. ठीक आहे, लक्षात घ्या. पहिला प्रकार. ठीक आहे, आता लक्षात घ्या. स्वराचा पहिला प्रकार शिकू आपण ऱ्हस्व स्वर. पण त्याच्या आधी काही बेसिक गोष्टी लक्षात घ्या. जसं की हे जे स्वर असेल तर या स्वराला संस्कृत मध्ये अच असं सुद्धा म्हणतात. कुठल्या भाषेत म्हणतात तर संस्कृत मध्ये स्वरांना अच म्हणून ओळखतात. त्याचबरोबर स्वरांना विवृत्त असं सुद्धा म्हणतात. विवृत्त एक लक्षात घ्या. स्वराला विवृत्त असं कोणी म्हटलं तर मोरो केशव दामले, मोके दामले. ठीक आहे, मोके दामले यांनी काय केलं? स्वराला विवृत्त असं म्हटलं. ठीक आहे, मग का विवृत्त? का कारण जेव्हा आपण स्वराचा उच्चार करतो, एक लक्षात घ्या, जेव्हा आपण स्वराचा उच्चार करतो, उच्चार करता वेळेस हवेचा मार्ग हा अडवलेला नसतो. हे वाक्य लक्षात घ्या, हे एक्झाम पॉइंट ऑफ आहे. ठीक आहे, हवेचा मार्ग अडवलेला नसतो. ठीक आहे, म्हणजे स्वरांचा जेव्हा आपण उच्चार करतो तेव्हा हवेचा मार्ग अडवलेला नसतो. म्हणून मोरो केशव दामले काय म्हणतात? स्वर हे कसे असतात? विवृत्त असतात. का? कारण स्वराचा उच्चार जेव्हा आपण करतो तेव्हा हवेचा मार्ग हा अडवलेला नसतो. बरोबर, लक्षात घ्या. स्वर संस्कृत मध्ये स्वराला आपण अच म्हणतो आणि मोरो केशव दामले यांनी स्वराला काय म्हटलं तर मोरो केशव दामले यांनी स्वराला विवृत्त असं म्हटलं. का? कारण हवेचा मार्ग हा अडवलेला नसतो. ठीक आहे, आता एक एक आपण याच्यामध्ये डिस्कस करू. पहा लक्षात घ्या, मी काय म्हणतो तर बघा लक्षात घ्या. नेमका स्वराचा पहिला प्रकार ज्याला आपण म्हणू ऱ्हस्व स्वर. आता नेमकं ऱ्हस्व स्वर म्हणजे काय? ठीक आहे, याची व्याख्या आपण आधी समजून घेऊ. ऱ्हस्व स्वर कशाला म्हणायचं? नंबर 1 लक्षात घ्या. ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी, बघा ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी एक मात्रा एवढा कालावधी लागतो, ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी एक मात्रा एवढा कालावधी लागतो त्या स्वरांना ऱ्हस्व स्वर असं म्हणतात. नंबर 1 ची व्याख्या. नंबर 2 लक्षात घ्या. ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी कालावधी लागतो त्या स्वरांना काय म्हणतो आपण? ऱ्हस्व स्वर. नंबर 1 ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी एक मात्रा एवढा कालावधी लागतो त्याला आपण ऱ्हस्व स्वर असं म्हणतो. नंबर 2 ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी कालावधी लागतो त्याला आपण ऱ्हस्व स्वर असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे, किंवा नंबर 3 स्वरांचा उच्चार हा कसा असतो तर आखोडा असतो. हे लक्षात घ्या. स्वरांचा उच्चार हा कसा असतो तर आखोडा असतो. ठीक आहे, मग एक लक्षात घ्या. ह्या अशा 3 प्रकारे आपण याची व्याख्या करू शकतो. एक मात्रा एवढा कालावधी,
म्हणजेच ऱ्हस्व स्वर, कमी कालावधी म्हणजेच ऱ्हस्व स्वर, आणि स्वरांचा उच्चार करता वेळेस स्वरांचा उच्चार कसा होतो, आखूड होतो, म्हणून याला आपण काय म्हणतो तर ऱ्हस्व स्वर. ठीक आहे. आता पुढे पहा, लक्षात घ्या. मग नेमके ऱ्हस्व स्वर कोणते, तर बघा नंबर 1 मी लिहितो. ऱ्हस्व स्वर कोणते, तर अ. ठीक आहे. नंतर असेल ई. ठीक आहे. नंतर असेल उ. ठीक आहे, लायना उ. ठीक आहे, उ. नंतर असेल रू, आणि नंतर असेल लू. एकंदरीत ही झाली ऱ्हस्व स्वर. परंतु एक लक्षात घ्या, इंग्रजीमधील जे आपण 2 स्वर घेतले ॲ आणि अ, तर या आणि अ यांचा समावेश सुद्धा या ॲ आणि अ याच्यामधील जो ॲ नावाचा स्वर असेल याचा सुद्धा समावेश कशामध्ये केला जातो, तर ऱ्हस्व स्वरामध्ये केला जातो. शेवटी जेव्हा आपण आदत स्वर म्हणजे काय, तेव्हा ॲ आणि अ हे कुठून आले, कुठल्या भाषेनुसार म्हणजे कुठल्या भाषेतून आपण स्वीकारले किंवा कुठल्या समितीच्या शिफारशीनुसार हे स्वीकारले, हे आपण आदत स्वरामध्ये डिस्कस करणार. लक्षात घ्या. ठीक आहे. मग बघा ऱ्हस्व स्वर कुठले, अ ई उ रू आणि लू. त्याचबरोबर ॲ आणि अ याच्यामधील कुठले, तर मग याच्यामधला कुठला ॲ नावाचा कुठे बसतो, तर आपल्या ऱ्हस्व स्वरामध्ये. नंबर 2 बघा, हे झालं ऱ्हस्व स्वर. नंबर 2 दीर्घ स्वर. जसं की इथं आपण काय म्हणलं होतं, एक मात्रा एवढा कालावधी लागतो, तर मी आता उलट करू. आता इथं काय मी काय म्हणतो, ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी किती मात्रा कालावधी लागतो, 2 मात्रा एवढा कालावधी लागतो, त्या स्वराला आपण काय म्हणतो, दीर्घ स्वर. ठीक आहे. ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी 2 मात्रा एवढा कालावधी लागतो त्या स्वराला आपण दीर्घ स्वर असं म्हणतो. त्याचबरोबर दुसरी व्याख्या लक्षात घ्या. नंबर 1 नंबर 2 इथं आपण कमी कालावधी लिहिलं होतं, इथं आपण लिहू जास्त कालावधी. म्हणजे ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी हा जास्त कालावधी लागतो त्या स्वराला आपण दीर्घ स्वर असं म्हणतो. त्याचबरोबर इथं आपण पाहिलं होतं की स्वरांचा उच्चार करण्यासाठी म्हणजे जेव्हा आपण स्वराचा उच्चार करतो हा कसा असतो, आखूड. तर नंबर 3 आपण असं म्हणू शकतो की जेव्हा आपण दीर्घ स्वराचा उच्चार करतो तेव्हा दीर्घ स्वरांचा उच्चार हा कसा होतो, लांबट होतो. दीर्घ स्वरांचा उच्चार हा कसा होतो, लांबट होतो. ह्या 3 गोष्टी इथं सुद्धा आपल्या ध्यानात ठेवणं आवश्यक आहे. ज्या प्रकारे ऱ्हस्व स्वर कोणते हे आपण पाहिले, तर एक लक्षात घ्या. आता दीर्घ स्वर कोणकोणते याचा आपण थोडा विचार करू. बघा दीर्घ स्वर कोणकोणते, आ. ठीक आहे, ई उ. आणि जसा आपण ॲचा समावेश ऱ्हस्व स्वरामध्ये केला, तर मी इथे एक तात्पुरतं इथे लिहितो अ. ठीक आहे, आ ई उ आणि अ याचा समावेश कुठे कुठे केला आपण सध्या, दीर्घ स्वरामध्ये. हे ॲ आणि अ हे मुळात दीर्घ स्वर आहेत, सॉरी आदत स्वर आहेत. ते आपण तिथे गेल्यानंतर डिस्कस करणार. बघा ऱ्हस्व स्वर झाला आपल्या नंतर दीर्घ स्वर. पुढचं बघा संयुक्त स्वर. ठीक आहे, संयुक्त स्वर. आता एक लक्षात घ्या, संयुक्त स्वर म्हणायचं कशाले, 2 स्वरांच्या एकत्रीकरणातून तयार झालेल्या स्वराला संयुक्त स्वर असं म्हणतात. पण 2 स्वर कोणते, तर एक लक्षात घ्या, 2 विजातीय स्वरांपासून, लक्षात घ्या, 2 विजातीय स्वरांपासून तयार झालेल्या स्वराला आपण संयुक्त स्वर असं म्हणतो. पेपरात इथं प्रश्न बनू शकते, जसं की बघा 2 कोणत्या स्वरांपासून संयुक्त स्वर तयार होतील, तर 2 विजातीय स्वरांपासून कुठले स्वर तयार होतील, तर संयुक्त स्वर. ठीक आहे. बघा नंबर 1 नंबर 2 संयुक्त स्वराचा पुढचा नियम. मी जसं तुम्हाला बोललो की 2 विजातीय स्वरांपासून संयुक्त स्वर असे तयार होतात. मग संयुक्त स्वर किती, संयुक्त स्वर पण बघा 2 विजातीय स्वरांपासून तयार होणाऱ्या स्वराला आपण संयुक्त स्वर असं म्हणतो. मग संयुक्त स्वर कोणते, तर हे 4 ए आई ओ औ. हे कशापासून म्हणतात, अ अधिक ई याच्यापासून म्हणणार ए, अ आ अधिक दीर्घ ई ऐ, आ अधिक उ ओ आणि आ अधिक उ औ. यांच्यापासून
म्हणजे या दोन स्वरांपासून या दोन स्वरांपासून या दोन स्वर आणि या दोन स्वरांपासून ही संयुक्त स्वर तयार झाले आणि हे मुळात दोन विजातीय स्वर आहेत. ठीक आहे, मग या दोन विजातीय स्वरांपासून जेव्हा एक स्वर तयार होतो त्याला आपण संयुक्त स्वर असं म्हणतो. त्याचबरोबर एक लक्षात घ्या, ही जे संयुक्त स्वर असतील तर या संयुक्त स्वरांचा समावेश हा दीर्घ स्वरामध्ये केला जातो. हा कन्सेप्ट लक्षात घ्या. जेवढे काही संयुक्त स्वर असतील, लक्षात घ्या, जेवढे काही संयुक्त स्वर असतील हे दीर्घ स्वर असतात. ठीक आहे, म्हणजे संयुक्त स्वरांचा समावेश कशामध्ये होतो तर कशामध्ये होतो, आपल्या दीर्घ स्वरामध्ये. आणि ही जी दीर्घ स्वर असतील तर दीर्घ स्वरांना द्विगुणित स्वर असं सुद्धा म्हणतात. दीर्घ स्वरांना द्विगुणित स्वर असं म्हणतात. त्याचबरोबर दीर्घ स्वरांना तदुत्पन्न स्वर असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे, दीर्घ स्वरांना द्विगुणित स्वर सुद्धा म्हणतात आणि दीर्घ स्वरांना तदुत्पन्न स्वर असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. संयुक्त स्वर एक लक्षात घ्या, बघा, संयुक्त स्वराची उत्पत्ती. ठीक आहे, लक्षात घ्या, संयुक्त स्वराची उत्पत्ती कोणी केली तर संयुक्त स्वराची उत्पत्ती कोणी केली तर नंबर 1 मो के दामले, मोरो केशव दामले यांनी संयुक्त स्वराची उत्पत्ती केलेली आहे. हा कन्सेप्ट हे नाव लक्षात घ्या की संयुक्त स्वराची उत्पत्ती कोणी केली, मोरो केशव दामले. त्याचबरोबर संयुक्त स्वरांचा समावेश कशामध्ये होतो तर दीर्घ स्वरात. ठीक आहे, बघा काय झालं, ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर. पुढे लगेच डिस्कस करू आपण आदत स्वर. एक्झॅक्ट आदत स्वर म्हणायचं कशाला. ठीक आहे, बघा आदत्त स्वर, आदत्त स्वर, आदत स्वर नेमकं म्हणायचं कशाला तर नंबर 1 लक्षात घ्या, मी काय म्हणतो, आदत स्वर नेमकं म्हणायचं कशाला, आदत्त स्वर. मग आदत्त म्हणजे दत्तक घेतलेला. लक्षात घ्या, आदत्त म्हणजे काय, थोडक्यात दत्तक घेतलेला. ठीक आहे, दत्तक घेतलेला म्हणजेच काय, आदत्त. ठीक आहे, मग मराठीमध्ये हे कुठल्या भाषेकडून आपण घेतले तर लक्षात घ्या, आदत्त. ठीक आहे, कुठल्या भाषेकडून घेतले आपण तर इंग्रजीमधून. मराठीमध्ये जे दोन स्वर असतील, ठीक आहे, कुठले स्वर ॲ आणि आ, ही जे दोन स्वर असतील मराठीमध्ये तर ही मराठीमधील ॲ आणि अ हे दोन स्वर आपण कुठल्या भाषेकडून घेतले तर आपण कुठून घेतले तर इंग्रजीतून. ठीक आहे, इंग्रजी भाषेतून मराठी वर्णमालेत नवीन दोन स्वराचा समावेश केला. कुठल्या, ॲ आणि अ या दोन स्वराचा समावेश केला. आणि कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार तर आपण असं म्हणू, अरविंद मंगरुळकर. ठीक आहे, अरविंद मंगरुळकर यांच्या शिफारशीनुसार, अरविंद मंगरुळकर यांच्या शिफारशीनुसार मराठीमध्ये दोन नवीन स्वर समाविष्ट केले, ॲ आणि अ. हे दोन स्वर त्याला आपण आदत्त स्वर असं म्हणतो. आदत्त म्हणजे काय तर दत्तक घेतलेला. आणि कुठून दत्तक घेतला तर आपण इंग्रजी भाषेतून. म्हणजेच या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो तर एक लक्षात घ्या, या व्हिडिओमध्ये आपण 4 घटक शिकलो. नंबर 1 शिकलो आपण ऱ्हस्व स्वर, नंबर 2 शिकलो आपण दीर्घ स्वर, नंबर 3 ज्याला आपण संयुक्त स्वर असं म्हणतो, आणि नंबर 4 शिकलो आपण आदत्त स्वर. उर्वरित भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करू. तत्पूर्वी थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.